मित्रांनो, पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेचं जे काही आपण अपडेट दिलं होतं की ई-के-वाय-सी करण्यासंदर्भातील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता की गुगलवर आल्यानंतर लाडकी बहीण ई-के-वाय-सी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्ही इथं पाहू शकता, इथं जो काही तो ऑप्शन देण्यात येत होता, जो इथं संपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांची ई-के-वाय-सी करण्यासाठी येथे क्लिक करा। इथला जो टॅब होता तुम्ही पाहू शकताय की आपण अगोदरचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यातील हा इथं जी पाहू शकताय बघा, इथं असं पद्धतीनं दाखवत होतं पहिल्या वेळेस, परंतु आता इथं दाखवत नाहीये कारण की इथला जो ऑप्शन आहे तो इथला ऑप्शन काढून टाकण्यात आलेला आहे ई-के-वाय-सीचा। का काढून टाकण्यात आलेला आहे त्याचं आणखी काही स्पष्ट करण्यात आलं नाही। कदाचित पोर्टलचे अपडेशन चालू असेल किंवा ई-के-वाय-सी करण्यासंदर्भातील त्याच्यात कोणत्या पद्धतीने करायची, कशा पद्धतीने ई-के-वाय-सी करायची, असं काही आणखी नियोजन किंवा त्याचं जे काही अपडेशन असेल ते चालू असेल, त्या कारणानं ई-के-वाय-सीचा जो काही इथला ऑप्शन असेल तो काढून टाकलेला असेल। कारण की मागे जर पाहिलं आपण तर 1-2-4 दिवसामध्ये आपलं पोर्टलसुद्धा ओपन होत नव्हतं, कंटिन्यू एरर 404 येत होता। त्यामुळे जी काय पाहिलं तर आता पोर्टल ओपन होत आहे, परंतु इथलं जो काही ई-के-वाय-सीचा ऑप्शन होता तो काढून टाकण्यात आलेला आहे। लवकरच तो ऑप्शन आल्याच्या नंतर ई-के-वाय-सी कशा पद्धतीने करायची सर्वात प्रथम ही जी माहिती आहे ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत जाईल। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो व्हिडिओ आल्याच्या नंतर लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। अशा पद्धतीनं आता जो काही इथं ई-के-वाय-सीचा ऑप्शन होता तो काढून टाकण्यात आलेला आहे। ही छोटीशी माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।